हे आहेत मिथुन जोगदंड यांनी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केलेली. आपण बघूयात ते कशा पद्धतीने पोस्टर करते. नमस्कार. 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 आज लहान मुलांचं प्रबोधन तर झालंच पाहिजे, पण सगळ्यात जास्त आज काळाची गरज आहे की आई वडिलांचं प्रबोधन झालं पाहिजे. आपल्या मुलांना कसं समजून सांगायचं, काय करायचं हे त्यांना कळलं पाहिजे. आणि वाटतंय बघून हे कामगार आहेत, वीट भट्टीवर काम करणारे. कामगार म्हणजे कोण? कामगार म्हणजे सामान्य माणूस. सामान्य माणूस आहे. हो. पण तुम्हाला वाटत नाही का कामगारांनी हे जग निर्माण केले म्हणून? नाही, कामगारांनीच केले. आपलं अण्णाभाऊ साठे पण म्हणतात की पृथ्वी कामगारांच्या तळ हातावर आहे, कुणाच्या नागावर नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या घरापासून सगळ्या गोष्टी या कामगारांनी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्ट आपण वापरतो ती कोण निर्माण केली? कामगारांना केलेली. बरोबर. त्यांना त्याचा मोबदला मिळतो का? नाही मिळत. म्हणजे त्यांच्या दुःखाकडे लोकांचं लक्ष आहे का? नाही ना. मग तीच आता बघा, मी तुम्हाला 2 ओळी गाण्यातून सांगतो. चालतंय. कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो, कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो, हम मजदूर की करुण कहानी, हम मजदूर की करुण कहानी, आओ गरीब से जानो, कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, माटी में बीज को बोया, माटी में बीज को बोया, धरती को दुल्हन बनाई, धरती को दुल्हन बनाई, अरे अपना ही रहने का वांदा, अपना ही रहने का वांदा, पास इतनी महंगाई, कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो. वा 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 वा. म्हणजे तुम्ही पोस्टर सोबतच सुंदर गळा सुद्धा आहे तुमचा. आम्ही प्रयत्न करतो. सरांचे चांगल्या पेंटिंग असतात, पोस्टर असतात. आता आपण बघितलं की गाण्याच्या स्वरूपात सुद्धा आपण काय जनजागृती केली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कामगारांचे कायदे सांगितले, व्यथा सांगितलेली आहे. तर याच्यातून आपल्याला एकच दाखवायचं होतं की संघटित कामगार असो किंवा असंघटित कामगार, या प्रत्येक कामगाराला त्याचे हक्क मिळाले पाहिजे, त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. आणि हेच आपल्याला मिळवण्यासाठी आपण या पोस्टरच्या माध्यमातून आज जाणून घेतलंय की असंघटित कामगारांसाठी काय काय योजना आहेत. तर ते आपण पुढील भागामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आपण पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. पण भेटणार आहोत. समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यकर्ते धडपडत आहेत.